खरं म्हणजे एक गोष्ट मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की आपण बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळी विरोधी पक्षाच्या वतीनंच काही सिनियर सदस्यांनी असं सांगितलं होतं की अलीकडच्या काळामध्ये प्रस्तावामध्ये इतके डिपार्टमेंट टाकले जातात की त्याला न्याय मिळत नाही आणि म्हणून त्या दिवशी चर्चा झाली होती की 2 किंवा फार तर 4 डिपार्टमेंट त्याच्यामध्ये टाकले पाहिजे। पण दुर्दैवाने यावेळी परत विरोधी पक्षाकडनं जो अंतिम आठवडा प्रस्ताव आला तो होल्डाल स्वरूपाचा आहे। एकही खातं सोडलेलं नाही आहे, सगळ्या खात्याचं या ठिकाणी काही ना काही टाकलेलं आहे। मी अनेक वर्ष विरोधी पक्षात राहिल्यामुळे आणि विरोधी पक्षात काम करण्याची सवय असल्यामुळे विरोधी पक्षाला अशी सूचना करतो की खरोखर चर्चा करून न्याय मिळवून घ्यायचा असेल तर किती खात्यांवर आपण चर्चा उपस्थित केली पाहिजे याचं नियोजन केलं पाहिजे। आणि आपल्याला अनेक आयुध पहिलेपासून शेवटपर्यंत असतात, आधी विचार करून वेगवेगळे विषय कुठल्या वेळी कुठल्या आयुधात उचलले पाहिजेत याचंही नियोजन जर केलं तर जयंतराव अधिक इफेक्टिव्हली विरोधी पक्ष म्हणून काम करता येईल। आणि म्हणून मला असं वाटतं की 5 वर्ष तरी ते शक्य नाही। पण अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्याकरता ज्यावेळेस मी उभा आहे त्यावेळी माझ्या आणि आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वेदना आहे। आपण अधिवेशन संपवतोय, पण ज्या काही घटना या अधिवेशनात घडलेल्या आहेत त्यातनं नेमका काय संदेश घेऊन आपण जाणार आहोत आणि लोकांना काय संदेश आपण देतो आहोत। ही विधानसभा आमदारांच्या मालकीची नाही, ही विधानसभा मंत्र्यांच्या मालकीची नाही, मुख्यमंत्र्याच्या मालकीची नाही, इथल्या कर्मचाऱ्यांच्या मालकीची नाही। ही विधानसभा महाराष्ट्रातल्या 14 कोटी लोकांच्या मालकीची विधानसभा आहे। आणि अशा या विधानसभेमध्ये समाजाला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आहे। पण या ठिकाणी जर विचारातून चर्चेतून संदेश जाण्याच्या ऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या संदर्भात चिंतन करण्याची आवश्यकता आहे। मी आपले आभार मानेन की आपण हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि दोन्ही सदस्य ज्यांच्यासोबत ते आले होते किंवा नव्हते पण त्यांना आपण सांगितलं आणि दोघांनी या ठिकाणी खेद व्यक्त केलेला आहे। पण मला असं वाटतं की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की शब्दातनं निघणारं जे विष असतं ना ते एखाद्या नागाच्या विषापेक्षा देखील अधिक जहिरीलं असतं। आणि म्हणून या ठिकाणी चर्चेचा स्तर, त्या संदर्भात कटुता निर्माण होणार नाही असा प्रयत्न, ठीक आहे, अनेक वेळा प्रसंग येतात, शेवटी आपण माणसं आहोत, राग अनावर होतो, पण तरी देखील आपल्या चर्चेचा स्थायी भाव हा मात्र डिस्कशन आणि डिस्कोर्स असाच असला पाहिजे असं या ठिकाणी मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे। अनेक वेळा म्हणजे जे काही आपल्याला काही पाहायला मिळालं, कोणी मीडियासमोरच अश्लील घोषणा देत आहे, कोणी अजून काही बोलत आहे, कोणी वेगवेगळ्या प्रकारे अध्यक्षांच्या विरुद्धच अध्यक्ष मॅनेज आहेत असं म्हणताय। मला असं वाटतं की या सभागृहाने एक लक्षात घेतलं पाहिजे, या सभागृहामध्ये 288 सदस्य आहेत। नियमाने या ठिकाणी 45 लक्षवेधी झाल्या पाहिजेत, आपण 45च्या ऐवजी 200 लक्षवेधी करतात। 200 लक्षवेधी केल्या जर तरीही 288 सदस्यांच्या लक्षवेधी लागू शकत नाही। आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी काही भाषा आपण या ठिकाणी वापरतो ती भाषा काही योग्य नाही आहे। खरं म्हणजे
त्रिभाषा सूत्रावर देखील बरीच चर्चा झाली. आता त्यातली तिसरी भाषा कुठल्या वर्गात शिकवायची त्याचा निर्णय समिती करेल. पण मला असं वाटतं की आपल्याला एक त्रिसूत्री तरी या ठिकाणी ठरवावी लागेल निवडून आल्यानंतर, आणि ती म्हणजे संसदीय परंपरांचं पालन, संसदीय भाषेचं पालन आणि सातत्यपूर्ण संवाद. ही त्रिसूत्री जरी आपण पाळली तरी देखील मला असं वाटतं की या ठिकाणी निश्चितपणे आपण त्यातनं एक चांगला संदेश देऊ शकू. आता काल जी मारामारी या ठिकाणी झाली, खरं म्हणजे कोणी कोणाही सोबत कोण येत आहे या संदर्भात काही ना काही त्याच्यावर शिस्त असली पाहिजे. आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी ऋषी उर्फ सर्जेराव बबन टकले यांच्यावर 6 गुन्हे आहेत आणि नितीन हिंदूराव देशमुख यांच्याविरुद्ध 8 गुन्हे आहेत. मग अशा प्रकारची इतकी गुन्हेगारी ज्यांचं बॅकग्राऊंड आहे अशी मंडळी या ठिकाणी येऊन मारामाऱ्या करतात, हे काही योग्य नाही आहे. त्यामुळे सदस्यांनी देखील थोडं मला असं वाटतं लक्ष दिलं पाहिजे. आणि अध्यक्ष महोदय, आपण जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे, पण आपण सदा सर्व काळ लोकांकरता सभागृह बंद करू शकत नाही. काही लोकांनी चूक केली म्हणून आपण तो निर्णय करू शकत नाही. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आपण या सभागृहामध्ये खूप चांगले बदल केलेले आहेत. सभागृहाचा चेहरा आपण बदलला आहे. आता या सभागृहामध्ये पुढचं अधिवेशन हे मार्चमध्येच होणार आहे. या दरम्यान या ठिकाणी योग्य सुरक्षा व्यवस्था उभी करून कुठलाही अभ्यागत येऊ द्या, बिना बिल्ल्याचा तो इथे दिसणार नाही. कारण असंही माझ्या लक्षात आलेलं आहे की अनेक लोक तुम्ही परवानगी दिलेली नाही, कोणी परवानगी दिली नाही तरी या ठिकाणी आतमध्ये आहेत. हे येतात कसे? आणि म्हणून मला असं वाटतं, मला चिंता यायची नाही, 2-4 लोक आले तर आले, फरक पडत नाही. पण याच्यातल्याच एखाद्याने येऊन जर इथे एखादी आतंकवादी घटना केली तर उद्याला याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि म्हणून इथे सुरक्षा व्यवस्थेमध्ये बदल करून आत येणारा जो व्यक्ती असेल, जसं आमदारांना बिल्ला लावून यावा लागतो, आता ठीक आहे नाही लावला तरी ते ओळखतात, त्यामुळे त्यांचं रिकग्निशन आहे, पण त्याच्याकडे कुठलं ना कुठलं ओळखपत्र गळ्यात असलंच पाहिजे. आणि गळ्यात ओळखपत्र नसेल तर सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढलं पाहिजे. हे झाल्याशिवाय या ठिकाणी मला असं वाटतं की या गोष्टी आपण निश्चितपणे करू शकणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की म्हणजे अनेक गोष्टींवर आपण खेद व्यक्त केला आहे, पण ते करतील की नाही मला माहीत नाही. पण ज्या लोकांनी आपल्याला संधी मिळाली नाही म्हणून अध्यक्षांना एजंट म्हटलं, अजून कोणाचा हस्तक म्हटलं, त्यांच्या वतीनं मी आपल्याप्रती दिलगिरी व्यक्त करतो. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी जे काही बोललो ते केवळ कुठल्या एका पक्षाला लागू नाही, विरोधी पक्षाला किंवा सत्तारूढ पक्षाला, दोन्हीकडच्या आमदारांना लागू आहे. याचं कारण आपण जसे वैयक्तिक आहोत तसे एक इन्स्टिट्यूशन म्हणून देखील आपली इमेज आहे. एक आमदार जेव्हा चुकीचा वागतो त्यावेळी सगळ्या आमदारांबद्दलचं मत हे समाज तयार करत असतो. तो सत्तारूढ पक्षाचा आहे का विरोधी पक्षाचा आहे कोणी पाहत नाही. सगळ्यांबद्दल हे मत तयार होतं की आपण कुठेतरी सत्तेचा अपव्यवहार करतोय, अपव्यय करतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की याकडे लक्ष देण्याची खरं म्हणजे आवश्यकता आहे. मग काल आता अनेक आज मला पत्रकार भेटायला आले होते, त्यांनी सांगितलं आमच्याशी धक्काबुक्की झाली. आता अनेक गोष्टी या ठिकाणी होतात, मी सगळ्या गोष्टी काही या ठिकाणी सांगणार नाही. पण मला असं वाटतं की या निमित्ताने हा विषय आज महत्त्वाचा आहे आणि यातनं अतिशय वाईट अशा प्रकारची आपली इमेज या ठिकाणी गेली आहे. आणि म्हणून निश्चितपणे आपण सगळे लक्ष देऊ. या चर्चेची सुरुवात आव्हाड साहेबांनी केली आणि प्रवीण गायकवाड यांच्या प्रकरणापासून स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. आता खरं म्हणजे आव्हाड साहेब, पहिली गोष्ट तर अशी आहे की या ठिकाणी ही जी काही घटना घडली ती घटना घडल्यानंतर प्रवीण गायकवाड त्याच्यावर तक्रार द्यायला तयार नव्हते.
पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन ही तक्रार नोंदवली, त्याच्यावर कारवाई केली. मूळतः झालेला प्रकार हा नॉन कॉग्निझेबल ऑफेन्समध्ये बसतो किंवा कॉग्निझेबल ऑफेन्स बेलेबल इन पोलीस स्टेशनमध्ये बसतो. तथापि याचं गांभीर्य लक्षात घेऊन त्याच्यामध्ये कडक सूचना दिल्या, कडक कारवाई केली आणि जे काही आरोपी होते त्या आरोपींना त्या ठिकाणी अटक केली. आता या आरोपींनी कधीतरी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता मी 100 घटना आणलेल्या आहेत की ज्यामध्ये राष्ट्रवादीचा सदस्य असलेल्या, काँग्रेसचा सदस्य असलेल्या लोकांनी काहीतरी अपराध केलेला आहे, हल्ले केलेले आहेत. याचा अर्थ असा घ्यायचा का की राष्ट्रवादी शरद पवार गटानेच सांगितलं त्यांना अशा प्रकारची कारवाई करायला? असं नाही घेता येत. हा त्यांचा वैयक्तिक त्या ठिकाणचा प्रश्न आहे. त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आता इतके वर्ष ती संभाजी ब्रिगेड चालते, आता हे नवीनच एक चालू झालेलं आहे, आता संभाजी ब्रिगेड चालते. तर यांचं म्हणणं आहे संभाजी ब्रिगेड का म्हणता, छत्रपती संभाजी ब्रिगेड का म्हणत नाही? आता ह्या गोष्टी मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. हे जे काही चाललं आहे, आपली मनं जी संकुचित व्हायला लागली आहेत याचाही विचार करावा लागेल. पण मी आपल्याला सांगतो, आम्ही देखील या घटनेचा निषेध केला. आम्हीही या हल्ल्याचा निषेधच केलेला आहे आणि याच्यामध्ये स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे असं म्हणून याला कुठला तरी वेगळा रंग द्यायचा किंवा याला काहीतरी राज्य स्तरावर झालेला आहे अशा प्रकारे करण्याचा जो तुमचा प्रयत्न आहे तो चुकीचा आहे. घटना चुकीची आहे, त्याच्यावर योग्य ती कारवाई ही खरं म्हणजे या ठिकाणी लावलेली आहे. म्हणजे मी खरं आपल्या लक्षात आणून देतो की आमचे चंद्रकांत दादा सोलापूरमध्ये होते, त्यांच्यावर शाई फेकण्यात आली होती आणि त्यावेळेसही मागणी केली मकोकाला. चंद्रकांत दादांनी सांगितलं मला याच्यामध्ये तक्रार देखील द्यायची नाही. ठीक आहे, त्यावेळेस मग जी काही कारवाई यांच्यावर आली तेवढीच कारवाई त्यावेळेस झाली. आता चंद्रकांत दादा हे काही लहान माणूस नाहीच आहे ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारे याला स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम वगैरे म्हणणं हे काही योग्य नाही आहे.